जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागात नाना पटोले यांनी केला पाहणी दौरा। फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतल्या भेटी। सध्याचे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार। नाना पटोले आज दिनांक 31 मे वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केला आहे। यावेळी त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड, बदनापूर या भागातील मोसंबी उत्पादक व फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जळद भागाचा दौरा केला आहे। यावेळी त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड, बदनापूर या भागातील मोसंबी उत्पादक व फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाच्या झळा सोसत पाण्याअभावी जळत असलेल्या मोसंबी बागाची पाहणी केली आहे। यावेळी शेतकऱ्यांना सहानुभूती देत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। कारण हे सरकार फक्त शेतकरी विरोधक सरकार आहे। कारण मुख्यमंत्र्यांना जेव्हा पण कॉल केला तेव्हा त्यांचा कॉल नॉट रिचेबल असतो, तर उर्वरित बाकीचे मंत्री हे विदेशवारी करायला गेले आहेत। मात्र देशातील व राज्यातील शेतकरी हा कोरडा दुष्काळामुळे पूर्णतः भाजून निघत आहे। मात्र हेच राजकारणी व सरकारमधील मंत्री तुपाशी आहेत, तर शेतकरी राजा सध्या उपाशी आहे। तसेच शेतकऱ्यांच्या गुराढोरांचा सुद्धा पिण्याच्या पाण्याचा आवाज, चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे सरकार लक्ष देत नाही। त्यामुळे शेतकरी पूर्णतः संकटात सापडला असून सरकारने वेळी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्या दूर कराव्यात अशी मागणी दौऱ्यादरम्यान नाना पटोले यांनी केली आहे। व ते आज हा सर्व पाहणी दौरा करून विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांची भेट घेऊन सदर बाबींचा आढावा देणार असून वेळी शासनाने या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। त्याची पाहणी करतात मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत आणि काय परिस्थिती आहे? इथं शेतकऱ्यांचे प्रश्न भयावह आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा तेवढाच भयावह आहे आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भयावह आहे। त्याचप्रमाणे नवीन हंगामाच्या बियाणाचाही प्रश्न तेवढाच ऐरणीवर आलेला आहे। हे सगळे प्रश्न पाहिलेत की शेतकरी आणि सामान्य माणूस ज्याला 15-15 दिवस पिण्याचं पाणी मिळत नसेल तर त्या लोकांनी जगायचं कसं? मुख्यमंत्र्याला फोन लावला तो नॉट रिचेबल, मंत्र्यांना फोन लावले तर ते नॉट रिचेबल, मंत्री गेलेत विदेशात, मुख्यमंत्री गेलेत सुट्टी मनवायला। सरकार असं चालत नाही। जनता उपाशी आणि सरकार तुपाशी ही जी काही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली आणि स्वतः या भर उन्हामध्ये जनतेपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, त्यांचं दुःख समजून घेणं आणि त्याला धीर देणं आणि त्यांच्यासाठी न्यायाची लढाई लढणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। मी एवढंच या निमित्तानं सांगेल की कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका। आज जे काही सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी सरकार आहे। सातत्यानं शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार या राज्यामध्ये आणि देशामध्ये आपण पाहिलेलं आहे आणि बदलाव निश्चितपणे या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आमची राहणार। मी आज संभाजीनगरला जाऊन कमिशनरला भेटणार, विभागीय आयुक्ताला भेटणार, त्यांना ही सगळी अवस्था समजून सांगणार। जे टँकर चालू आहेत ते यांच्या बगलबेच्च्यांसाठी पैसे कमवायचं आणि सरकारची तिजोरी लुटायसाठी व्यवस्था केलेली आहे काय, ह्याही काही गोष्टी निदर्शनास आल्यात। त्या ठिकाणी त्याला जो टॅग लावला जातो आणि त्याला गावाच्या सरपंचाला त्याच्यावर एक सही करायची असते की आता टँकर आलं की नाही। काही सरपंचालाही मॅनेज केलं जातं, मोटरसायकल फिरवली जाते तो टॅग लावून आणि मग टँकर आला म्हणून सांगतात। अशा पद्धतीची काही परिस्थिती आहे। पिण्याचं पाणी सुद्धा लोकांना मिळत नाही, अशी परिस्थिती इकडे निर्माण झालेली आहे आणि म्हणून ह्या सगळ्या भावना जनतेच्या आणि ते दुःख बघण्यासाठी आणि त्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। कांद्यावर मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि गुजरात आणि कर्नाटकला या बाबतीत वेगळा न्याय मिळतो आणि महाराष्ट्र सरकार निवडणुकीच्या पहिले सुद्धा आम्ही ही भूमिका मांडलेली होती की गुजरातसाठी आपण जो निर्यात बंदी त्यांना उठवली आणि महाराष्ट्राला निर्यात बंदी लावून ठेवली आणि उठवण्याचा जेव्हा बहाणा केला त्याला 40% निर्यात टॅक्स त्याच्यामध्ये लावला गेलेला होता। त्याचा आम्ही कडाडून विरोध केला। पण नाशिकच्या सभेमध्ये नरेंद्र मोदींच्या या निवडणुकीच्या याच्यामध्ये एक शेतकरी उभा झाला की कांद्यावर बोला, पण मोदीजी त्याच्यावर कांद्यावर बोलायला तयार नाही, उलट त्या शेतकऱ्याला जेलमध्ये टाकले आणि म्हणून हे बीजेपी शेतकरी विरोधी आहे हे आपल्याला पाहायला मिळते आणि महाराष्ट्रातला शेतकरी त्याला नेहमी दुय्यम स्थान भाजपने दिलेलं आहे हे त्या निमित्तानं निदर्शनास